थोडी थोडी जास्त जास्त सगळ्यालाच नाही म्हणतोय हा. मधु मधु जरा इकडे ये. काय झालं अक्का? ते आदित्यराव कुठे दिसत नाहीयेत. आप्पासाहेबांच्या पाया पडायला गेलेत का? छे छे, अहो अक्का अजून दत्तक विधी व्हायचाय, कोर्ट परीक्षा झाली कुठं? काय पण मग ते इथे व्हायला पाहिजे ना. सगळे गेले कुठे? जावे बापू पळून तर नाही ना गेले? छे, काय तुम्ही पण अक्का, लता वहिनी असताना पळते कुठे पोरगा तो? काय टाप आहे का त्याची? म्हणजे अहो वहिनी त्याला बागत घेऊन गेल्यात फिरायला. दोघांचं काय जमलंय बया. दोघांचे चांगलेच जमले बया. म्हणजे अहो दोघं हसतायत काय, एकमेकांना टाळ्या काय देतायत. तुम्हाला सांगतो अक्का, लता वहिनींना पोरगा आवडलेलं दिसतोय बघा. त्यांनी जर मनावर घेतलं ना तर हे लग्न होणार म्हणजे होणार. तुला पण असंच वाटतंय का? नाहीतर काय, मी सांगतो की तुम्हाला हे लग्न होणार. अगं बाया अक्का, कोपऱ्यातली माती राहिली काढायच्या, मी जातो बर का. हा, आदित्य आणि लताबाईनी? नाही 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 शैला, असं काही नाहीये. यावेळी परत तुझ्यावर काहीतरी येईल ना. असं काही नाहीये. नाही नाही, तुझे कान वाजतायत शैला. असं काही नाहीये. म्हणजे असं काही नसावं. तू मला जाम आवडते, खूप आवडते. म्हणजे तू ना अशी एकदम अशी एकदम अशी ससा आहेस तू. दात पुढे सशासारखं म्हणून तसं म्हणतोस तुम्हाला. सेन्स ऑफ ह्युमर. तू ना तू म्हणजे आमच्या जयंत भाऊजींना काय, आमच्या यांना सुद्धा पसंत पडशील इतकं सुंदर आहे. सांगते कमाल sense of humor आहे तुझा. लताबाईंनी आदित्यवर डल्ला मारताय. बायको. अच्छा, बाबा आई. आई नमस्कार. हे बघा नाश्त्याला पोहे आणि चहा आणलाय. तुम्ही इथे घ्या, मी पटकन आत घेऊन येतो. बाबा मी काय म्हणतो, तू सांगणार का मी सांग? नाही नाही तूच सांग. मी काय म्हणतो, मला माहिती आहे की हे ऐकून तुम्ही सगळे नाराज होणार आहात, पण मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही खरंच एकमेकांशिवाय नाही जगू शकत. आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची अनुमती नसेल तोपर्यंत काही आम्ही दोघे लग्न करणार नाही. तर मुद्दा काय आहे की तुम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्या. हो. हा हो. काय चाललंय काय तुमचं? कुठे चालला तुम्ही? अगं शैला सोड मला, मला इथे आता बसवत नाहीये. आई सोडा, आई सोडा, सोडा. बाबा हट्ट सोडा. अरे सोडाच हवाय, पण हे सोडतच नाहीयेत. नाही नाही, माझा ऐका, माझा ऐका. बाबा आम्हाला लग्न करायचं आणि तुम्ही फायनल अथॉरिटी आहात. जोपर्यंत तुम्ही हो म्हणत नाही आम्ही लग्न करणार नाही. पण प्लीज आम्हाला लग्नाला परवानगी द्या. मी मुलीला सुखात ठेवेन. अगं शैला पण अरे एक ते खोकल्याचं औषध
औषध घेऊन किचन मध्ये ठेवलंय मी. तिथे आतमध्ये जाऊन मीच घेऊन येतो. मी औषध घेऊन येणार नाही. अरे मला अरे मुद्दा काय आहे? थुन 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 ना 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 दिग 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 दै. प्लीज सगळे शांत राहा. एक माणूस कधीपासून म्हणतोय त्याला खोकला आलाय, त्याला खोकला आलाय, त्याला औषध हवंय. प्लीज त्यांना आत जाऊ दे आणि औषध घेऊन येऊ दे. उठा प्लीज उठा, आत जा आणि औषध घेऊन ये. बघा त्यांना सुद्धा कळलं. मी आलो. थँक्यू. टीव्ही जास्त बघ. खोकल्याचं औषध आहे. आता चितान ताकावर 90 90 99 2 क्वार्टर होत आहे. आत्ता बरं वाटलं. मगाशी तू म्हणालास की आमच्या मुलीला सुखात ठेवशील. तुला लग्न नक्की कोणाशी करायचंय? जा. तुमच्या नक्की बरोबर. पण मगाशी तर तू लता वहिनींना काय? लता वहिनी काय? नाही, मगाशी बाहेर तिथे वेलीजवळ. वेलीजवळ काय? काय वेलीजवळ? नाही नाही, मला वाटलं काय वाटलं? वेलीजवळ. वेलीजवळ काय वाटलं तुम्हाला? तुम्ही वेलीजवळ काय वाटलं मग सांगा. ही आदित्यावरती डल्ला मारायला बघतोय. काहीतरी काय बोलतात. अगं हे शैला आवर त्याला. आवडतं सगळं माहिती आहे मला. हे बघा बाबा, अरे शडप. ही बाई मला सून म्हणून मान्य नाहीये. या सुनेला माझा नकार आहे. टोटल रिजेक्ट. अरे पण मला हिच्याशी लग्न करायचंच नाहीये. पण तुझी इच्छा असलं तरी मी परवानगी देणार नाहीये. अरे मुद्दा काय आहे? नक्तू अगं आवर पटपट. अगं किती टिकल्या बदलल्याच आणि एकही आवडत नाही का त्याच्यातली? मम्मी आज ना मला आदित्य इतका गोड दिसायचा आहे. किती क्यूट दिसतो ना तो. पण तू लवकर तयार होऊन खाली नाही गेलीस ना तर वाट बघून बघून जाईल तो. नाही हा मम्मी, असं नाही होणार. आज माझ्या भविष्यात जे लिहिलंय तेच होणार. विजू वहिनी, विजू वहिनी. काय ग वहिनी, हिचं काय असं बसलायसा? चला अगोदर खाली चला. तुमचं ते जयंत भाऊजी आहेत ना, अहो कसला गोंधळ घातलाय त्यांनी. नुसते असे झुलतायत ते बाबा. अगं पण ते घरातच होते ना. बाहेर नाही ना गेले? अहो नाही, ते बाहेर नाही गेले काय. ते स्वयंपाक घरात आलं होतं. मी भांडी घासत होतो ना तेव्हा ते पण तिथंच आलं. मी माझी कामावरून बाहेर गेलो तेव्हा ते लगेच बाहेर नाही आले. ते थोड्या वेळानंतर बाहेर आलं आणि आले तर आलं असं झुलत झुलत आलं की भैया. ते घराबाहेर गेले नाहीत आणि स्वयंपाकघरातनं बाहेर आलं तेही झुलत. असं कसं असेल मधू? मम्मी जाऊ दे, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. आज ना माझ्या भविष्यात जे लिहिलंय तेच होणार. तेच तर नकोय ना. हा? नाही नाही अगं भाऊजींची चिंता लागली आहे मला. स्वयंपाकघरात काय मिळालं असेल त्यांना? कसा मॅरेज मटेरियल हवा. मुलगा चांगला आहे. काय करतो? अहो गायक आहे, संगीतकार आहे, दिग्दर्शक पण आहे आणि मध्ये मध्ये जज पण असतो. नमस्कार, मी अवधूत गुप्ते. नुपूरचं गाणं ऐकायला आलो.